स्पष्टपणे आपल्याला आता तरी पाहायला मिळते। प्रज्ञा, बरोबर आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होतील अशी सकाळपर्यंत चर्चा होती, चित्र स्पष्ट होतं असं वाटत होतं, पण या निमंत्रण पत्रिकांमुळे पुन्हा एकदा संभ्रम वाढताना आपल्याला दिसतोय। आमदार सहकारी आहे, आमची स्पष्टपणाची भूमिका ही काल देखील आम्ही जाहीर केलेली आहे की मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून नरेंद्रजींचं नाव हे निश्चित झालेलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली पाहिजे ही आमची आग्रही भूमिका कालही होती, आजही देखील आहे आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल याला आम्ही सहमत आहोत, याची आम्हाला खात्री आहे। त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या 60 आमदारांपैकी 59 आमदारांपैकी साहेबांचं जर नाव बाजूला ठेवलं तर कोणीही, मी ठामपणानं सांगतो की उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक नाही, हा मनात देखील विचार केलेला नाही। आमचे नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उपमुख्यमंत्री होतील याची पूर्ण खात्री आहे। आता ठीक आहे ना, उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे। आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील, आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही, म्हणजे माझ्यावर असं नाही, कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही, अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे। त्याच्यामुळं प्रसारमाध्यमातनं ज्या काही गोष्टी प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का, तो होणार आहे का, तो होणार आहे का, आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील, एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता कोणाची नावं येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे, कारण आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं, हे आम्हाला आता